आणि आता एक महत्त्वाची बातमी दादरमधून येते। दादरच्या कबूतरखाना आंदोलन प्रकरणी 150 आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये 50 पेक्षा अधिक महिलांचा समावेश आहे। तर न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिकेने दादर येथील कबूतरखाना बांबू आणि ताडपत्रीने बंद केलेला होता। मात्र त्याविरोधात बेकायदेशीर जमवून तिकडे धुडगूस घालण्यात आलेला आहे। काही महिलांनी चाकूने ताडपत्री फाडून बांबू उचकडून टाकलेले होते आणि या प्रकरणी 150 जणांविरोधात दादर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दंगल, बेकायदा जमावबंदी तसंच महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी महापालिकेकडून कोणतीही तक्रार करण्यात न आल्यामुळे अखेर पोलिसांनीच या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतात। प्रशांत, खरं तर दादर कबूतरखाना संदर्भातली महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। नक्कीच अमित, तब्बल 13 दिवसानंतर हा अखेर गुन्हा दाखल झाला असंच आपल्याला म्हणणं योग्य ठरेल। हा गुन्हा दाखल का होत नाही यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले होते। पोलीस कारवाई चालढकल का करताय हा प्रश्न उपस्थित झाले होते। कोर्टामध्ये असलेल्या सुनावणीमध्ये कोर्ट याबद्दल काही निर्देश देत आहे का हाही मुद्दा महत्त्वाचा चर्चेत आला होता। पण या सगळ्या विषयामध्ये कोणत्याही प्रकारचे स्पष्ट निर्देश आले नाही। महापालिकेच्या वतीनं कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही। अखेर शेवटी पोलिसांनी सुमोटो दखल घेत या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि गुन्हा दाखल केला। दंगल, बेकायदा जमावबंदी आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अखेर हा गुन्हा दाखल झालाय आणि नक्कीच यामधलं एक कलम जे आहे बीएनएसचं ते घातक आहे की ज्याचा जर का आधार घेतला तर जितके आंदोलक आहेत त्यात विशेष म्हणजे 50 महिलांचा समावेश आहे। तर त्यांच्या मृत्यूवर घाला घालणारं हे कलम आहे। या कलमाचा आधार घेत जर का कारवाई झाली तर पासपोर्ट व्हेरिफिकेशनला सुद्धा अडचणी येऊ शकतात, हा त्याचा स्पष्ट अर्थ निघतो। एकंदरीत आंदोलन केलं, पण आंदोलन करताना शस्त्राचा वापर हातात केला, म्हणजे ताडपत्री आणखीन उचकवण्यासाठी चाकूचा वापर केला, हा यातला सगळ्यात महत्वाचा पाठ मानला जातोय। आणि 50 महिला या 150 आंदोलकात ज्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय त्यात 50 महिला आहे। बघूया अजून काय होत येतंय। अमित, निश्चित प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी। तर मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम हवाई आणि रेल्वे प्रवासावर सुद्धा झालेला आहे। नागपूरच्या विमानतळावरून निघणारी 4 उड्डाणं ही नियोजित वेळेपेक्षा उशिरानं रवाना झालेली आहे। नागपूरहून मुंबईसाठी संध्याकाळी निघणारी इंडिगो आणि इंडियन एअरलाइन्सची विमानं 1.5 ते 2 तास उशिराने रवाना झालेली आहेत। अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वेच्या वेळापत्रकात सुद्धा बघायला मिळतोय। मुंबई हावडा दुरंतो ही गाडी तब्बल 10 पावणे 11 तास विलंबानं सोडली जाते। तर मुंबई नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस 5 तास 30 मिनिटं विलंबानं सोडण्यात आलेली आहे। तर आपण बघतोय अगदी हवाई मार्ग असेल किंवा रेल्वे मार्ग असेल दोन्हीकडे याचा परिणाम बघायला मिळतोय। मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी आणि याचा परिणाम वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणात झालेला आहे। अनेक प्रवासी अडकून बसलेले आहेत, त्यामुळे या सगळ्या सुविधा कधी सुरळीत सुरू होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। पुढे जाऊया। उजनी धरणातून 75,000 क्युसेकने भीमा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेकने विसर्ग सुरू आहे आणि एकूण 76,600 क्युसेकने भीमा नदी पात्रात सध्या विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। उजनी धरणातून 75,000 क्युसेकने भीमा पात्रात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, त्यामुळे भीमा नदीच्या आजूबाजूच्या गावांना असेल किंवा नागरिकांना असेल सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आजूबाजूला पाणी पसरण्याची शक्यता आहे। एकूण 76,600 क्युसेकने भीमा नदी पात्रात सध्या विसर्ग सुरू आहे। म्हणून बघतो धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली दिसत आहेत, त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। इकडे उजनी धरणात सुद्धा अशीच परिस्थिती बघायला मिळते। पॉवर हाऊसमधून 1600 क्युसेकने विसर्ग सुरू आहे आणि एकूण विसर्ग हा 76,000 बघायला मिळतोय। दरम्यान पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर हे पाण्याखाली गेलेलं आहे आणि शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलेलं आहे। मुठा नदीच्या पाण्याने ओंकारेश्वर मंदिरात पाणी बघायला मिळते। मुठा नदीचं पात्र हे दुथडी भरून वाहू लागलंय आणि खडकवासला धरणातून सध्या 35,000 पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराची आपण दृश्य बघतो। शनिवार पेठेतील मंदिर जे आहे ते आता भाविकांसाठी बंद केलंय, कारण मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। शनिवार पेठेतील हे मंदिर आहे आणि भाविकांची मोठीकडे वर्दळ असते, मात्र पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर सध्या पाण्याखाली गेले, त्यामुळे ते भाविकांना दर्शनासाठी बंद असेल। तर सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आणि यामुळे जिल्ह्यातील 6 तालुक्यांना 129 कुटुंबातील
361 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. तर नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये अजूनही मुसळधार पाऊस सुरू आहे. याच्यामुळं सातारा जिल्ह्यातली जी मुख्य धरणं आहेत याच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळते. यामुळं या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्याचा धरण प्रशासनानं निर्णय घेतलेला आहे आणि यातून पाणी विसर्ग करायला सुरुवात केलेली आहे. सातारा जिल्ह्यातली जी मुख्य धरणं आहेत, कोयना धरण असेल, वेण्णा नदीवरचं कनेर धरण असेल, तसंच धोम धरण, या धरणांमधून सध्या पाण्याचा विसर्ग होतोय. विसर्ग केल्यानंतर नद्यांची काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला दाखवतोय. आपण पाहू शकता, मी सध्या कृष्णा आणि वेण्णा नदीचा ज्या ठिकाणी संगम होतो त्या माहुली या ठिकाणी आहे. तुम्हाला इथलं सगळं मी दृश्य दाखवतोय. आपण पाहू शकता या ठिकाणी धोम धरणामधून आणि कनेर धरणामधून विसर्ग केल्यानंतर या दोन्हीही नद्यांची पाणी पातळी वाढल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळतंय. याच्यामुळं नदीकाठची गावं जी आहेत या ठिकाणी पाणी पोहोचल्याचं सुद्धा चित्र आहे. माहुली जे गाव आहे, या माहुली गावाच्या लगत असलेल्या मंदिराला सुद्धा आता पाणी लागलेलं आहे. तसंच आपण पाहू शकता की संगम माहुलीमध्ये जे छत्रपती शाहू महाराजांची समाधी आहे ती सुद्धा पाण्यामध्ये बुडल्याचं चित्र एकूणच पाहायला मिळतंय. याच्यामुळं या ठिकाणी अजून पाणी वाढलं तर मात्र या गावांमध्ये पाणी जाऊ शकतं असा सुद्धा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यातले जे मुख्य धरण आहे कोयना धरण, या कोयना धरणामध्ये सध्या 1,08,000 क्युसेक एवढ्या पाण्याचं आवक होते. याच्यामुळे या धरणातून 95,300 क्युसेक एवढं पाणी सध्या नदीपात्रात सोडण्यात येतं. यामुळं कोयना नदीची पाणी पातळी सुद्धा वाढल्याचं चित्र एकूणच आपल्याला पाहायला मिळते. तसंच दुसऱ्या बाजूला सांगायचं झालं तर जे कन्हेर धरण आहे, या कन्हेर धरणामधून जवळपास 15,000 क्युसेक एवढं पाणी सोडलेलं आहे. वाई तालुक्यातलं जे धोम धरण आहे, या धोम धरणामधून जवळपास 17,000 क्युसेक एवढं पाणी सोडण्यात आलेलं आहे. तर गेल्या 5 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा धुमाकूळ घातलेला आणि गेल्या 5 दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. रत्नागिरीतील नद्यांनी आता इशारा पातळी गाठलेली आहे आणि रत्नागिरीतील पर्यटकांना आकर्षित करणारे धबधबे आता ओव्हरफ्लो होऊन वाहताना दिसत आहेत. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धबधब्यांनी रौद्ररूप धारण केलंय. तर राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध असा सवतसडा धबधब्याचं हे रौद्ररूप या ठिकाणी पाहायला मिळत आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन सावंत यांनी. आढावा घेऊया, मात्र त्यापूर्वी आपण ही दृश्य बघूया. रत्नागिरी जिल्ह्यातली सगळी दृश्य आहेत. रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू आहे, पावसाचं धुमाकूळ सुरू आहे, त्यामुळे नद्यांची पाणी पातळी चांगलीच वाढलेली आहे आणि यानंतर धबधबे जे आहेत, जे पर्यटकांचं खरं तर आकर्षण असतं, ते आता मोठ्या प्रमाणात वाहताना बघायला मिळत आहेत. या सगळ्या धबधब्यांचं रौद्ररूप समोर येत आहे. रत्नागिरीत गेल्या 5 दिवसापासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या प्रचंड पावसामुळे नदी नाले जे आहेत हे दुसरीभरून वाढलेले आहेत. तर नद्यांनी पुराची पातळी देखील गाठलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर पूर्ण जनजीवन हे ठप्प झालेलं असताना आता जे धबधबे आहेत, धबधबे देखील मोठ्या प्रमाणात प्रवाहित होऊ लागलेले आहेत. सध्या आपण राजापूर तालुक्यातील सवतसडा या धबधब्याच्या ठिकाणी आहोत आणि आपण जर पाहिलं तर या धबधब्याचं रौद्ररूप आपण पाहू शकता. या धबधब्यात आपलं रौद्ररूप धारण केलेलं आहे. जोरदार असा हा धबधबा या ठिकाणी कोसळताना दिसतो. निसर्गरम्य असा हा धबधबा मानला जातो. परंतु आता मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे या ठिकाणी या धबधब्याचं रौद्ररूप आपल्याला पाहायला मिळतं. हे पाणी कंटिन्यू वरून खाली येताना दिसतं. एकंदरीत जर पाहिलं तर धबधबे देखील आता कुठेतरी रौद्ररूप धारण करून असल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. हा पाऊस जर असाच पडत राहिला तर येणाऱ्या पुढच्या काही दिवसात हे परिस्थिती आहे, हे चित्र आहे, हे असंच राहणार आहे. सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत. इकडे मुंबईतील चेंबूर ते भक्तिमार्ग या मार्गावरील मोनोरेल अचानक बंद पडली होती आणि या मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची तब्बल 2 तासानंतर सुटका करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे ही मोनोरेल एका बाजूने झुकलेली होती. तर मुंबईत पावसामुळे लोकल सेवा ठप्प झाली, म्हणून मोनोरेलला नागरिकांनी गर्दी केली. मोनोरेलमधील एसी बंद झाल्यामुळे अनेक प्रवासी आतमध्ये गुदमरलेले होते. यानंतर MMRDA, अग्निशामक दल आणि महापालिकेकडून क्रेनच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन पार पडलेलं आहे आणि 582 प्रवाशांना वाचवण्यात आलेलं आहे. त्यापैकी 23 गुदमरलेल्या प्रवाशांवरती सध्या उपचार सुरू आहेत. तर 2 जणांना उपचारासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आलेलं आहे. दरम्यान सुटका झाल्यानंतर प्रवाशांनी त्यांचे भयावह अनुभव सांगितलेत. मृत्यूला जवळून पाहिल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केलेली आहे.
तर आपण दृश्य बघतोय, काल मोनोरेल बंद पडली, त्यानंतर मोठ्या प्रमाणात रेस्क्यू ऑपरेशन पार पडलेलं आहे आणि त्या अडकलेल्या 500 नागरिकांना, या प्रवाशांना बाहेर काढलेलं आहे. सुद्धा पावसाची संततधार कायम आहे. गेल्या 24 तासात 100 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. चांदोली धरण 93% भरलेलं आहे आणि धरणातून 39,000 क्युसेकने वारणा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना आता सतर्कतेचा इशारा दिला आहे. चांदोली धरणात 39,000 क्युसेकने सध्या धरणातून विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना त्यामुळे आता सतर्कतेचा इशारा दिला आहे. आसिफ आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतात. आसिफ, काय माहिती समोर येते आहे? मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुद्धा सुरू आहे. आम्ही बघितलं तर गेल्या 2-3 दिवसापासून कोयना आणि वारणा धरणात पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होतोय. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवलाय. त्याच पद्धतीनं जो धोम, कनेर ह्याही छोट्या छोट्या धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय. त्यामुळे कृष्णेची पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. जी काल 18-19 फुटाला होती ती आज 34 फुटावर पोहोचली. साधारणतः 12 ते 15 फुटापर्यंत पाणी पातळी वाढ झाली आहे. आणि त्याच पद्धतीने दुसरीकडे बघितलं तर वारणा धरणातून 40,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे वारणेचंही पाणी पातळी बाहेर पडलेलं आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. परंतु जे काही नागरिक आहेत, सकल भागातले लोक, त्यांना स्थलांतरित होण्याची सूचना दिल्या आहेत. त्याच पद्धतीनं सांगली महापालिका क्षेत्रातील 19 कुटुंबातील 127 लोक हे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. जे नातेवाईक असतील किंवा मित्र आहेत त्यांच्याकडे स्थलांतरित झालेत. तर शिराळा भागातील 3 कुटुंब हे आपल्या मित्रांकडे गेलेले आहेत. अशा पद्धतीनं नागरिकांनी जे सतर्क राहावं असं जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आलं. योग्य ती खबरदारी घेत आहेत. जिल्ह्यामध्ये एक एनडीआरएफची टीम सुद्धा तैनात करण्यात आली आहे, जी 1 जुलैपासून तैनात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला अगदी, त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी प्रशासनाकडून सुद्धा घेतली जाते. आसिफ, धन्यवाद या माहितीसाठी.